नमस्कार, वाशिम खबर आवाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मंगरुळपीरमध्ये आज मेडिकल व्यावसायिकांचा ऐतिहासिक आणि कडकडीत बंद पाहायला मिळाला। अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाच्या देशव्यापी आंदोलनाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत शहरातील सर्व मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली। विविध मागण्यांसाठी मेडिकल व्यावसायिकांनी शहरातून भव्य रॅली काढत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला। यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करून शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली। औषध विक्रेते वाचवा, आरोग्य व्यवस्था वाचवा। कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणारे मेडिकल व्यावसायिक आता हक्कासाठी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। मेडिकल दुकाने बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण मंगरुळपीर तालुक्याचे लक्ष लागले आहे। आमचं सर्व मंगरुळपीर तालुका असोसिएशन आज सर्व सोबत आलेलं आहे। या आंदोलनाचं कारण म्हणजे आम्ही जे सर्व लोक आहोत ते रुग्णाच्या हितासाठी लढत आहोत। ऑनलाईन जे औषध आहे सहज उपलब्ध होऊ राहिलं, हे नियम बाह्य सप्लाय आहे। त्याच्यामुळं युवा पिढीमध्ये नशाखोरी जसं गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध होऊ राहिल्या। जेव्हा आमचा केमिस्ट हा काम करतो तळागाळातील, त्याला म्हणजे प्रत्येक नियमानं तो काम करतो। डॉक्टरची चिठ्ठी आल्याशिवाय देत नाही, पण लेखाजोखा ठेवतात, रेकॉर्ड ठेवतात। त्यांच्यामुळं काम करते। हा, ते आमचा जो केमिस्ट आहे कोविडच्या काळात त्यानं भरपूर सेवा दिली, त्यावेळेस ऑनलाईन वाल्यानं कुठं दिली। पण सरकारनं काय केलं, जेव्हा कोविडचे काळ होतं काही कायदे काढले होते, म्हणजे त्यावेळेस कसं आहे की म्हणजे कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी होती। तर आम्हाला जे आहे जसं कोविड GSR 220 दिनांक 26/3/2020 हा मागं घ्या म्हणून आमचं हे आहे आंदोलन। त्याच्या 2018 मागं घ्या याच्या विरोधात आहे। आमचं रुग्णाशी म्हणजे जे आहे नातं ते अटूट आहे, त्यांना आम्ही बिलकुल बाधा येऊ नाही देणार। आमचं जे बंद आहे या काळातही आमची इमर्जन्सी सेवा चालू आहे। आजही आम्ही सकाळून 4-5 रुग्णांना औषधीची इमर्जन्सी होते तत्काळ मिळवून दिली। त्याच्याबद्दल रुग्णाबद्दल आमचं काहीच नाही आहे। फक्त जे कॉर्पोरेट कंपनी आहे ते काय करून राहिलं आहे की बिलकुल त्यांचं AI टेक्निकद्वारे जुने प्रिस्क्रिप्शन अपलोड करून तेच वारंवार औषध होऊन राहिलं। त्याच्यामुळं अँटीबायोटिकचा धोका हा रेजिस्टर होऊन राहिला। आज जे आपल्याला अँटीबायोटिक लागते त्याच्यापुढे हायर अँटीबायोटिक लागणार आहे। ऑनलाईनमुळे काय होऊन राहिलं, तेच अँटीबायोटिक विना प्रिस्क्रिप्शन वारंवार पेशंट खाऊन राहिले। आम्ही बिलकुल तपासून देतो की 3 दिवसाचा 6 दिवसाचा जसा कोर्स वाईज देतो। त्याच्यामुळे आमचं हे आंदोलन पूर्ण देशव्यापी बंद आम्ही पुकारलेलं आहे। प्रशासनानं जे तुम्ही निवेदन पाठवलं आजपर्यंत, या निवेदनाच्या माध्यमातून जे तुम्ही सांगितलं की बा ऑनलाईन मेडिसिन तुमच्या आणि त्यांच्या दरात तफावत आहे का काही? नाही, दरात बिलकुल तफावत नाही आहे। त्यांचं कसं आहे, आम्ही डिस्काउंट देऊन राहिलो, त्यांच्या तडजोडीत तेवढंच डिस्काउंट आहे, दरामध्ये बिलकुल काहीच तफावत नाही। पण त्यांचं बनावट औषध देऊन त्याच्यामुळे ते डिस्काउंट जास्त देऊन राहिले। आताच मागची गोष्ट आहे, काहीतरी क्लॅव्हम 625 नावाची टॅबलेट होती, हजारो स्ट्रीप नकली आल्या, पण ते 50% डिस्काउंट देऊनही फायदा नाही ना। स्टँडर्ड आणि जेनरिकमध्ये काय फरक आहे? स्टँडर्ड आणि जेनरिकमध्ये काहीच फरक नाही। स्टँडर्डला एक ट्रेड नेम दिला जातो, जेनरिक जे मेडिसिन आहे ते म्हणजे त्याचं कसं आहे की बिलकुल ते फॉर्म्युला वाईज येते, तरी काही प्रॉब्लेम नाही स्टँडर्ड आणि जेनरिकमध्ये। प्रशासनाचं काय म्हणणं आलं आज? प्रशासनाला वारंवार निवेदन दिलेलं आहे, पण खातरजमा नाही झाली। त्याच्यासाठी आम्ही काय केलं, आज 1 दिवसाचा देशव्यापी बंद पुकारलेला आहे। धन्यवाद। थँक्यू। तहसील कार्यालयावर आपण महिला या नात्यानं केमिस्ट असल्यामुळे तुम्ही हे जे आंदोलनाच्या भूमिकेतून आज इथं आलात, आपलं काय म्हणणं आहे? नमस्कार, मी वर्षा असावा, वाशिम जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन सेक्रेटरी। आज आमचा जो हा देशव्यापी बंद आहे तो आमच्या नफ्यासाठी किंवा ग्राहकांना दिशाभूल करण्यासाठी नसून आणि आपल्या सामाजिक पातळीवर हा केमिस्ट टिकून राहावा त्याच्यासाठी हा आमचा बंद आहे। कारण याच्यामुळे काय होत आहे, ऑनलाईन औषधीमुळे देश पातळीवर तरुण पिढी आज व्यसनाधीन होत आहे। कोणी सहजच कोणती औषधी उपलब्ध होत आहे त्यांना, आणि त्याच्यामुळे ती व्यसनाधीनही होत आहे। गर्भपाताचे किस्से पण खूप वाढत आहे, अपराध वाढत आहे, आणि कमी वयात हा कायदा मागे घ्यावा आणि आमच्या मागण्या सर्व केमिस्ट बंधूंच्या माध्यमातून आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। मॅडम, काही मेडिकल असे आहेत की त्या मेडिकलवर आजही नशेच्या गोळ्या मिळतात। कुत्ता नावाची एक गोळी आहे, त्याबद्दल आपली असोसिएशन काय करणार? बिलकुल बॅन करणं माहीत पडलं पाहिजे मॅम।